टॉप 10 बुलेटिनमध्ये पाहणार आहोत राज्य आणि देशातील महत्त्वाच्या घडामोडी एकत्रित। मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील वाहतूक 32 तास ठप्प। राज ठाकरेंचा सरकारला सवाल, म्हणाले कृती आराखडा प्रशासनाकडे तयार होता का? साकोलीत जागतिक पाणथळ दिन उत्साहात साजरा, लोक सहभागातून तलाव संवर्धनाचा संकल्प। नागपुरातील MH40N हॉटेलमधील देह व्यापारावर छापा, टोळीचा पर्दाफाश, राज्याबाहेरील 3 पीडित महिलांची सुटका। राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवारांची बिनविरोध निवड होणार, हालचालींना वेग। मुंडवा जमीन खरेदी गैरव्यवहार प्रकरणी 5 पवारांना क्लीन चिट मिळण्याची शक्यता, पुढील आठवड्यात खारगे समिती मुख्यमंत्र्यांना अहवाल करणार सादर। ऑनलाईन फसवणूक प्रकरणी ग्राहकाने स्वतः OTP दिल्यास बँक निर्दोष, ग्राहक न्यायालयाचा निर्वाळा। विवाहितेवर धमकी देत अत्याचार, आरोपींच्या दुकानावर बुलडोझर चालवला, अकोल्यात महापालिकेची धडक कारवाई। मुंबईच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी ठाकरे गटाकडून उमेदवार देण्याच्या हालचाली, मातोश्रीवर बोलावली बैठक। पुणे मुंबई आणि मुंबई पुणे महामार्गावरची वाहतूक अखेर सुरळीत, तब्बल 32 तासांच्या प्रयत्नानंतर गॅस टँकर हटविण्यात यश। मुख्यमंत्र्यांच्या एकेरी उल्लेख, महाजन म्हणाले पहिली टर्म शेवटची ठरू नये, शिवसेना आमदार सुहास बाबरांना इशारा।